मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता ऋषी इकडे आलेला असतो आणि ऋषी तिथे आल्यानंतर कमळी रडत असते. रडताना ती त्याच्याकडे पाहते, खूपच अस्वस्थ झालेली असते. ऋषी तिला आधार देण्याचं काम करतो. तो म्हणतो, आता मी आलेलो आहे ना, तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल, व्यवस्थित होईल. आणि काय रे ए मुलांनो, काय करायला लागलेला होता तुम्ही? काय हवंय तुम्हाला किस हवंय ना? काय कमळी, ये पुढे. आणि तेव्हा ती मुलं खाली पडलेली असतात. जो चरण आहे तो मात्र ऋषीच्या एका लातानेच खाली पडतो. तेव्हा आता कमळी समोर येते आणि त्याच्या तोंडावरच सनकन मारत असते. सनकन मारल्यानंतर इकडे मात्र ऋषी म्हणत असतो, काय रे, तुम्ही ह्याच्या सांगण्यावरून इथे आलेला आहात का? आत्ताच्या आत्ता तिचे पाय धरून माफी मागायची आहे, समजलं तुम्हाला? चला पुढे या आणि तिची माफी मागा. असं म्हणूनच आता इकडे ऋषी तिला माफी मागायला लावत असतो. आता ऋषीने मागायला लावल्यानंतर इकडे अनिकाला राग येत असतो. अनिका विचार करत असते, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्यात? हा ऋषी पण आयत्या वेळेला इथे का आणि कशामुळे येऊन पोहोचलाय? प्रत्येक वेळी ह्याला इथे यायचंच असतं आणि प्रत्येक वेळी इथे ह्याला मध्ये मध्ये येऊन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात का? असं इथे आता तो बोलत असतो. तेवढ्यातच इकडे आता कमळी म्हणत असते, ही फक्त तुम्हाला अद्दल नाहीये, ही फक्त मी तुम्हाला सांगणारी गोष्ट नाहीये, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की एका स्त्रीचा आदर करायला शिका. इथे ती आई बहीण ही तुमची कोणीतरी आहे ना, मग तिच्यासुद्धा दुर्गेचा अवतार असतोच. फक्त मंदिरामध्ये देवीची पूजा करणं आणि 9 दिवस इथे दुर्गेला पूजणं हे महत्त्वाचं नसतं. त्यामुळे प्रत्येक स्त्रीमध्ये एक बहीण, माता, आई हे असतं, हे लक्षात ठेवा. इथून पुढे कोणत्याही मुलीच्या बाबतीत असा विचार करण्याआधी तेव्हा स्वतःची बहीण, आई, मुलगी हे सगळं काही आठवा आणि त्यानंतर तिथून पुढेच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही करू शकता. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. कमळी मात्र खूपच जास्त रागाने लाल झालेली असते. ती म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नकोत. ह्या सगळ्या गोष्टीचा इथे विचार करायला हवाय आणि इथून पुढे नराधमांनो, तुम्ही कुठल्याही मुलीच्या कडे वाईट नजरेने पाहणार नाहीत, ही गोष्ट मात्र इथे लक्षात ठेवा. असं म्हणूनच कमळी रडायला लागलेली असते. तेव्हाच ऋषी तिला सावरतो आणि तेव्हा कमळीला चक्कर येते आणि तेव्हा ती बेशुद्ध होणार. तेवढ्यातच कमळीला ऋषी जवळ घेतो आणि तिला शांत करण्याचा इथे तो प्रयत्न करत असतो. आता मात्र कमळी खूप तापलेली असते. लगेचच आता इकडे जो ऋषी आहे तो की सगळे मुलं मुली तिथून निघून गेलेले असतात. सगळे मुलं मुली तिथून निघून गेल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच ऋषी जो आहे तो इकडे कमळीला घेऊन तिथून बाहेर पडतो. कमळीला घेऊन बाहेर पडल्यानंतर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, हे बघ, तू शांत बस आणि तू ठीक तर आहेस ना आणि बरी तर आहेस ना, काळजी करण्यासारखी काही गरज नाही आहे ना? तेव्हाच कमळी इथे म्हणत असते, नाही सर, काळजी करण्यासारखी काही गरज नाही आहे. आणि तेव्हा इकडे तुम्ही नका काळजी करू, मी ठीक आहे, पण एक गोष्ट मात्र ऋषी सर महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे की जर ह्या वेळेला ऐनवेळी तुम्ही जर आला नसतात तर काय झालं असतं मला कळत नाही खरंच. तेव्हा ऋषी म्हणत असतो, अगं तू ह्या सगळ्या गोष्टीचा का आणि कशामुळे विचार करतेस आणि असं झालं तर काहीच नाही आहे ना, मग आता तू असा विचार अजिबातच करू नकोस, प्लीज शांत हो. असं इकडे आता ऋषी तिला समजावून सांगण्याचं काम करत असतो. तेव्हाच इकडे आता तो ही गोष्ट बोलतो की मला एक गोष्ट इथे समजत नाही, इलेक्शन जिंकण्यासाठी कोणी एवढ्या खालच्या थराला कसं काय जाऊ शकतं, मला हीच गोष्ट काही केल्यास समजत नाहीये, असं ऋषी बोलत असतो. तेव्हाच कमळी म्हणत असते, हो ऋषी सर, मला सुद्धा ती गोष्ट अजिबातच कळत नाही, पण मला एक गोष्ट सांग कमळी, सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच की तू इथे कशासाठी गेली होतीस? म्हणजे तुम्ही फक्त इथे जनरली तो व्हिडिओ इथे बनवला होता ना, मग हे सगळं का आणि कशामुळे झालेलं आहे, असं इथे तो बोलतो. तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते, हो सर, आम्ही फक्त आणि फक्त इथे तो व्हिडिओ ह्याचकरिता बनवला होता, पण मला नाही माहिती ती मुलं कशी कुठून आली आणि हे सगळं कसं झालं म्हणून. आता तेव्हाच ऋषी म्हणत असतो, पण कमळी, तुला एक गोष्ट मला सांगायची आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू इथे कशासाठी आलेली आहेस हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. हे बघ, तू इथे तुझं स्वप्न पूर्ण करायला आलेली आहेस, त्यामुळे मला तू आता एक वचन देणार आहेस आणि ते म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा तू ह्या गोष्टीच्या भानगडीत इथे पडणारच नाहीस. काही जरी झालं ना तरीसुद्धा तू इथे ह्या इलेक्शनमध्ये पडणार नाहीस. दे मला वचन, तू इथे गावाकडून तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेले आहेस ना,
मग तू इथे तेच करणार आहेस समजलं, असं इथे आता ऋषी तिला बोलत असतो. आता ऋषीने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर कमळीकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि कमळी इथे मात्र आता ऋषीला वचन देत असते. ती म्हणत असते, हो सर, हो ऋषी सर, तुम्ही नका काळजी करू आणि मी इथे नाही ह्या सगळ्या गोष्टी करणार किंवा मी इथे ह्या सगळ्या गोष्टींच्या भानगडीसुद्धा पडणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा इकडे मी ह्या इलेक्शनमध्ये नाही भाग घेणार आणि मलासुद्धा माझंच स्वप्न इथे पूर्ण करायचं आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे तेवढ्यातच निंगी आलेली असते. आता निंगी तिथे आल्यानंतर इकडे आपण पाहतो की जो काही ऋषी आहे तो म्हणत असतो, अगं कमळी, सॉरी ग, मला माफ कर आणि हे सगळं कसं झालं, काय झालं हे मला कळलंच नाही, खरंच मला माफ कर ग, असं इथे आता ती बोलत असते. तेव्हाच इकडे आता ती म्हणत असते, अगं असू देत कमळे. आणि तेव्हा निंगी म्हणत असते, अगं पण ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या, काय झाल्या हे तर मला अजिबातच माहिती नाही आहे, पण हे सगळं कसं झालं आहे ग कमळे. आणि तेव्हा इथे ती मुलं तिथून कुठून आली, कशी आली, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हाच इथे आता जी कमळी आहे ती म्हणत असते, निंगे, तुला मला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे आणि इथून पुढं काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या इलेक्शनच्या बाबतीत इथे मी तुझ्याबरोबर नसणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इथे शिक्षणासाठी आलेले आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी इथे तुझी नाही साथ देऊ शकत, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तेवढ्यात आता इकडे निंगी म्हणत असते, अगं कमळे, एवढंच ना, तू नको काळजी करूस आणि ह्या सगळ्या गोष्टीची काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुला एक गोष्ट सांगू का, मी सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच की हे बघ, इथे आता मी त्या अनिकाला घाबरवण्यासाठी किंवा तिला हरवण्यासाठी एकटीच खूप गरजेची आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे मी एकटीसुद्धा हँडल करू शकते, असं इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मात्र इकडे मला माहिती हे सगळं कुणी केलेलं असेल तर हे सगळं फक्त आणि फक्त इथे त्या अनिकीनेच केलेलं असेल. तिलाच इथे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नाही बघू वाटत आणि ही सगळं त्यामुळेच करत आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्यानंतर आपण इकडे आता पाहतो की हे बघ कमळे, तू नको काळजी करूस, काही एक होणार नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे तू तुझी स्वतःची काळजी घे. काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे आहोत ना आणि आपण इथे असल्यानंतर आता इथे सगळं काही व्यवस्थितच होणार आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आता इकडे आपण पाहतो की कशा पद्धतीने जी आपली गावाकडे सरू आहे ती कमळीच्या आठवणीमध्ये बसलेली असते आणि कमळीच्या आठवणीमध्ये की काय झालेलं आहे आणि तू अशी का बसलीस, अरे बंड्या, बरं झालं तू इथे आलेला आहेस. आणि तेव्हाच तिथे वर्षासुद्धा आलेली असते. अरे बघ ना, ही सरू ना सतत इकडे कमळीला भेटायला मुंबईला जायचं म्हणून बसलेली आहे, काय करायचं ना काहीच कळत नाही. आता लगेचच इकडे बंड्या म्हणत असतो, अगं सरू काकी, एवढंच ना, मग ठीक आहे ना, आपण जाऊयात ना इकडे, तू नको काळजी करूस. खरंच बंड्या, खरंच मला कमळीकडे जायचं आहे आणि बघ ना, मला कमळीला खूप भेटायची, मला तिची खूप आठवण येते बघ बंड्या, काय करायचं रे, मला कळतच नाही, असं इथे आता सरू बोलत असते. आणि हे बघ सरू काकी, नको तू एवढी काळजी करूस, हे बघ आता लगेचच आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. अगं पण कसं जायचं, काय करायचं, मला तेच काही कळत नाही, असं इथे आता तो बोलत असतो. तेव्हाच आपण इकडे पाहतो की आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इकडे लगेचच सरू म्हणत असते, बघ ना, इथे आता मी एक काम केलेलं आहे, जी काही माझी कमळी आहे ना तिच्यासाठी 2 नवीन ड्रेस घेतलेले आहे, ते तिच्यावर खूपच चांगले दिसतील बघ, म्हणूनच मला तिकडे जायचं आहे, काय करायचं, असा विचार इथे तो करत असतो. तेवढ्यात लगेचच आता, अगं सरू काकी, इतक्यात आपल्याला लगेच नाही जाता येणार, तुला ते शेत माहिती आहे ना, आपल्या गावातल्या सरपंचाचं, त्या शेतापर्यंत तू ये आणि तिथूनच मग मी दुपारपर्यंत येतो आणि तिथून पुढे आपण जाऊयात दोघंजणं, असं इथे आता तो तिला सांगत असतो. तेवढ्यात सरू म्हणत असते, हो असं म्हणतोस का, बरं ठीक आहे, मग मी येते दुपारपर्यंत तिथे. तेव्हाच इकडे हे सरू काकी, अगं बघ ना, मी तिच्यासाठी, सरू म्हणत असते, मी तिच्यासाठी लाडू पण केलेले आहेत, हे लाडू पण घेऊन जायचंय. तेव्हाच बंड्या लाडू घेण्याचा प्रयत्न करतो. तर सरू म्हणत असते, अरे बंड्या, हे तुझ्यासाठी, तुझ्याकरिता नाही मी लाडू घेतलेले आहे, हे तर मी माझ्या कमळीसाठी बनवले, तुझ्यासाठी मी नंतर दुसरे बनवेल, काय ना, माझ्या कमळीला लाडू खूपच आवडतात बघ आणि म्हणूनच मी हे लाडू तिच्यासाठी, तिच्याकरिता इथे बनवलेत. तेव्हाच इथे बंड्या म्हणत असतो,
अगं हो सरू काकी, किती आणि काय करणार आहेस? ठीक आहे, मी उगा मजा करत होतो आणि काही हरकत नाही आहे, आपण इथे नक्कीच जाऊयात, असं इथे आता तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्यानंतर आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे मात्र जो ऋषी आहे, ऋषी मात्र इथे कॉलेजचं काम करतच बसलेला असतो आणि ऋषी कॉलेजचं काम करत बसल्यानंतर तिथे आता रोहित आलेला असतो आणि त्या अगोदर नयनतारा तिथे येते. इकडे मात्र अगं वर्षे तू बघितलंस ना, आता इकडे मी माझ्या कमळीकडे जाऊ शकते, मी माझ्या कमळीला भेटू शकते, असं इथे ती बोलत असते. तर आपण पाहतो की इकडे आता नयनतारा ऋषीला म्हणत असते, काय झालेलं आहे, तू भेटलास का त्या मुलीला आणि तो काय झालं त्या मुलीचं, असं म्हटल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, म्हणजे मला नाही कळलं तुला काय म्हणायचं आहे ते, असं कसं तुला कळलं नाही आहे आणि तू मूर्ख आहेस का, मी काय बोलते ह्या गोष्टी तुझ्या लक्षात येत नाही आहेत का, तू मुद्दामून हे सगळं करतोयस का, तुला फक्त आणि फक्त तुझं कॉलेज आणि त्या कॉलेजच्या मुली आणि कबड्डी एवढं सगळं तुला माहिती असतं ना, बाकीच्या गोष्टीकडे तुझं लक्षच नाही आहे. तेव्हाच ऋषी म्हणत असतो, अगं आई काय झालं एवढं चिडायला, तू कशाबद्दल बोलतेस, मला कळेल का. तेव्हाच इकडे आता जो काही ऋषी आहे तो म्हणत असतो, हे बघ, तू जर त्या लग्नाबद्दल बोलत असतील तर मला आत्ताच कुठल्याच गोष्टीशी इथे काहीच डिस्कस करायचं नाही किंवा काहीच बोलायचं नाही. तेव्हाच आपण इकडे पाहतो की आता लगेचच जो काही इकडे आता ऋषी आहे, ऋषी मात्र म्हणत असतो, हे बघ, मला आत्ता त्या लग्नाबद्दल कसलाच विचार करायचा नाही. तेव्हा इकडे ती म्हणत असते, कसला नाही विचार करायचा आहे तुला, मी एवढंच काही सगळं तुझ्यासाठी करते सांगते, तर तुला कशाचं काहीच पडलेलं नाही आहे का. तेव्हा इकडे मला खूप आत्ता महत्त्वाचं काम आहे, मला इथे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स क्लिअर करायचे आहेत आणि तेच मी इथे करत आहे. प्लीज आता मला ह्या सगळ्या गोष्टीशी इथे बोलण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे आई, प्लीज आता आपण नको ना ह्या विषयावरती बोलायला, असं इथे तो बोलतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण इकडे पाहतो की जो काही ऋषी आहे, ऋषी इकडे आतमध्ये निघून जाणार तेवढ्यातच तिथे रोहित आलेला असतो. आता रोहित आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, काय ऋषी हे, अरे कधीतरी तुझं काम व्यवस्थित करत जाणार. तेव्हाच इथे तो म्हणतो, काय आणि कसलं काम करायला पाहिजे, अरे मी तर माझं सगळं काम व्यवस्थितच करतोय ना, कशाबद्दल तू इथे बोलतोयस, मला काही कळणार आहे का. तेवढ्यातच हे बघ, फक्त ऑफिसला तू जो काही इथे करतोयस त्या ऑफिसच्या सह्यासुद्धा इथे तू व्यवस्थित आणि वेळेवर करत नाहीस का आणि कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे तू करतोयस मला तर काहीच कळत नाही. तेव्हा ऋषी म्हणत असतो, आता सह्या करायच्यात ना, मग पेन देणार आहेस की नाही, दे पटकन पेन, असं म्हणूनच आता इकडे तो त्या पेपरवरती सह्या करायला घेत असतो. आता इकडे रोहितनं सांगितल्यामुळे त्यानं त्या पेपरवरती सह्या तर केलेल्या असतात प्रेक्षकांनो, पण इकडे मात्र त्याला रोहित स्पष्टपणे सांगत असतो, हे बघ, कामाकडे लक्ष दे आणि आई काय म्हणते ना त्यासुद्धा गोष्टी व्यवस्थित इथे लक्षात घे, असं इथे आता तो बोलत असतो. तेव्हा ऋषी मात्र लगेचच त्या पेपरवरती सह्या करतो आणि रोहितशी मात्र कसलाच जास्त इथे तो वाद घालत नाही आणि रोहित इथे म्हणत असतो, पण मला एक गोष्ट इथे कळत नाही आहे, आईनं जे काही तुझ्यासाठी इथे आणलेलं आहे त्या गोष्टीकडे तू इथे सरळ सरळ नकार देत आहेस. मला एक गोष्ट सांग ऋषी, माझ्याप्रमाणेच इथे तू एखाद्या मुलीच्या प्रेमात वगैरे तर पडलेला नाही आहेस ना, कारण मी इथे प्रेमात पडून त्या मुलीच्या, गावच्या मुलीच्या प्रेमात पडून मी खूप मोठी चूक केलेली आहे, तसंच तुझं काही बाहेर चालू तर नाही आहे ना. तेव्हा ऋषीला हे सगळं रोहितच्या तोंडून ऐकल्यानंतर त्याला तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तो विचार करत असतो, हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ऋषी असं कसं बोलू शकतो आणि दादा असं कसं बोलू शकतो, असा ऋषीच्या मनामध्ये विचार येतो, कारण तो वहिनीबद्दल एवढं सगळं काही बोलतोय, वहिनी तर स्वभावाने किती चांगली आहे. त्याचबरोबर इथे सगळ्यांचं सगळं काही करते आणि दोघांचं एकमेकावर प्रेम होतं, तरीसुद्धा दादा असं काही वहिनीबद्दल बोलतोय, ही गोष्ट मला मात्र इथे सहनच होत नाही, असा इथे ऋषी बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सगळेजण कॉलेजमध्ये आलेले असतात. आता इकडे सगळेजण आपापल्या ह्याचा प्रचार करत असतात. प्राजू मात्र निंगीला प्रचंड मदत करत असते, सपोर्ट करत असते आणि ती इकडे म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आपला जो प्रचार आहे तो इथे व्यवस्थितच व्हायला पाहिजे, काही जरी झालं तरीसुद्धा आपणच इथे जिंकायला पाहिजे, असं इथे तिचं म्हणणं असतं. आता निंगी इथे प्रचार करत असते आणि ती म्हणत असते, भरभरून इथे तुम्ही मला ओट देणार आहात आणि तेव्हा आणि खूपच छान तुम्ही मला ओट करणार आहात आणि इथे तुम्ही निंगीलाच ओट करायचा आहे, समजलं तुम्हाला, असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र जी प्राजू आहे ती सुद्धा म्हणत असते, ओट फॉर निंगी, ओट फॉर
फॉर निंगी, काही जरी झालं तरीसुद्धा इथे तुम्ही मला आणि मलाच वोट करायचा आहे असं सुद्धा निंगी आणि इकडे प्राजू वोट करत असतात आणि प्रचार करत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की निंगीचे बरेच इथे मित्रमैत्रिणीसुद्धा असतात जे की इथे सांगत असतात, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही मलाच वोट करायचं आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मलाच तुम्ही वोट करायचं आहे असं सुद्धा इथे आता ती लोक बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी अशा तर होतच असतात, पण तेवढ्यातच आता इकडे कमळीच्या समोर काही मुली दिसत असतात. त्यांनी स्वतःच्या तोंडाला मास्क इथे बांधलेलं असतं आणि स्वतःच्या तोंडाला मास्क बांधल्यानंतर इकडे त्या कमळीला आतमध्ये घेऊन जातात, निंगीला आतमध्ये घेऊन जातात आणि निंगीला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर तिला खूपच जास्त मारत असतात. इकडे प्राजूने हे सगळं पाहिलेलं असतं. प्राजू मात्र खूपच टेन्शनमध्ये येते आणि इकडे निंगीला का बरं आतमध्ये घेऊन गेलेली असतील असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि त्यामुळे ती खूपच जोरात आरडाओरडा करायला लागत असते. निंगी कोण आहेत ह्या मुली, तुला कोणी आतमध्ये घेऊन गेलेला आहे असं इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आता प्राजू म्हणत असते, प्लीज दरवाजा उघडा, कोण आहात तुम्ही, प्लीज दरवाजा उघडा, कोण आहात तुम्ही असं सुद्धा इथे ती बोलत असते. पण तरीसुद्धा आतून मात्र त्या मुली मारत असतात. तर इकडे निंगी जोरातच ओरडण्याचं काम करत असते. निंगीला त्या मुली खूप जास्त मारतात आणि तेव्हा इकडे अनिका म्हणत असते, आता निंगीचं इथे काहीच खरं नसणार आहे. आता निंगी इथे पुढील 3 दिवस तरी उठून उभी राहणार नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ती तशीच इथे झोपून राहील आणि मग कशी इलेक्शनमध्ये भाग घेईल आणि कशी काय करेल हेच मला पाहायचं आहे असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता अनिका हसत असते आणि म्हणत असते, आता तर पार्टी झालीच पाहिजे, काही जरी झालं ना तर मस्त, चला आता आपण मस्त पार्टी करूयात असं इथे ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच इकडे तिचे मैत्रिणी म्हणत असतात, वा वा अनिका, तुला तर मानलंच पाहिजे, खरंच भारीच आहे ना हे सगळं काही, आणि इकडे तू पार्टी देणार आहेस म्हटल्यावर आम्हाला सुद्धा तेवढाच आनंद होत आहे, तेवढंच आपण सुद्धा इथे एन्जॉय तर करू शकतो ना असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर इकडे अनिका म्हणत असते, हो तर पार्टी तर झालीच पाहिजे. आता इकडे प्राजू खूपच धावत असते आणि सगळ्यांना मदतीसाठी हाका देत असते आणि विचारत असते, पण तिला मात्र कोणीच मदत करायला तयार झालेलं नसतं. सगळेजण असं सांगत असतात की नाही, आम्हाला कोणीच नाही, आम्ही तुम्हाला नाही मदत करू शकत वगैरे, प्लीज आत्ता तुम्ही इथून निघून जा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलत असतात. तेव्हा आपण पाहतो की इकडे प्राजू म्हणत असते, प्लीज तुम्ही एकदा तरी ऐकून घ्या ना, प्लीज तुम्ही एकदा तरी चला ना, तिकडे निंगीला खूप लोक मारतायत. तेव्हा इकडे कमळी आता सरस्वती मातेचं आशीर्वाद घेत असते आणि तेवढ्यातच आता इकडे अनिका धावतच तिच्याकडे येते. आता अनिका धावतच तिच्याकडे आल्यानंतर आता ती म्हणत असते, अगं निंगे, मी काय म्हणते ते एकदा तू बघून तरी घे ना. आणि तेव्हाच ती म्हणते, का काय झालेलं आहे मला तू सांगणार आहेस का. तेव्हाच ती म्हणत असते, हो, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तिकडे बघ ना, इकडे निंगीला ती लोक मारत आहेत. आणि तेव्हा ती म्हणते, कोण मारत आहे, कोण, चल पटकन असं म्हणूनच आता दोघीजणी सुद्धा तिकडे धावत असतात आणि दोघीजणी सुद्धा तिकडे धावल्याच्या नंतर तिकडे निंगीला रूममध्ये मारणाऱ्या मुली निघून गेलेल्या असतात. आता प्राजू आणि इकडे कमळी मात्र निंगीकडे येतात आणि ते पाहतात तर इकडे निंगीला प्रचंड मारलेलं असतं. इकडे निंगी मारून सुजलेली असते, पूर्ण तोंड तिचं काळं निळं झालेलं असतं. हे सगळं कुणी केलं असेल, आपल्याला हिला काही करून हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे असं इथे ते बोलतात. तेवढ्यातच प्राजू म्हणते, मी ऋषीदादाला कॉल करते असं म्हणून त्या दोघी ऋषीला कॉल करतात. प्राजू रडत असते, ऋषी म्हणत असतो, काय झाले, मला जरा व्यवस्थित समजावून सांगणार आहेस का, आणि तू रडतेस का. तेव्हाच इथे ती म्हणत असते, दादा अरे खूपच मोठा प्रॉब्लेम झाला, इकडे निंगीला ना खूप काही गुंड मुली आल्या होत्या कॉलेजमध्ये आणि त्यांनी इथे मारलेला आहे. तेव्हाच तो म्हणतो, काय, हे सगळं कसं झालंय, काय झालंय, बरं तुम्ही आता तिला हॉस्पिटलमध्ये नेताय ना, तर ज्या हॉस्पिटलमध्ये नेताल ना तेव्हा त्या हॉस्पिटलचा ॲड्रेस मला पाठवून ठेवा, मी तिकडेच येतो. तेव्हाच प्राजू म्हणते, हो दादा तू सुद्धा लवकरच पोहोच, कारण निंगीला खूप जास्त त्रास होतोय. आता इकडे ऋषी म्हणत असतो, तुम्ही नका काळजी करू. तर इकडे मात्र आता निंगी खूपच बेकार अवस्थेमध्ये असते आणि तेव्हा कमळीला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणत असते, हे जे आहे ते कमळीच्या जीवावर तर बेतणार नाही ना, तिचा जीव घेणं तर हे इलेक्शन ठरणार नाही ना, असा इथे ती विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत.